पेट फ्रेंडली हॉलिवूड पॅलेस रिसॉर्ट यामध्ये दोन नवीन पाहुणे आलेले आहेत, रोज आणि जॅक. त्यांचा पहिलाच दिवस, त्यासाठी आम्ही काय काय केलं यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. मेजर जनरल डी कुंभार सर यांनी आम्हाला ओरिजिनल जर्मन शेपर्डची 2 डबल कोट असणारी पेट गिफ्ट दिलेले आहेत आणि ते घेऊन त्यांनी सांगितल्या पद्धतीनं आम्ही सातारचे डॉक्टर संदीप जाधव यांच्या डॉक्टर पेट क्लिनिकला व्हिजिट केली. मित्रांनो नमस्ते. आपण आलेलो आहे सातारामध्ये आणि त्याचबरोबर स्पेशली डॉक्टर संदीप जाधव हे इथे आहेत आणि त्यांचं डॉक्टर पेट म्हणून क्लिनिक आहे सातारामध्ये कमानी हौदाजवळ. आणि मी घेतलेले आहेत आमच्या मित्राकडून. हे आहेत 2 जर्मन शेपर्ड. ह्याचं नाव आहे जॅक. हा जॅक जरा 3 किलो 500 ग्रॅम आणि ही रोज आहे. तिचं वजन 2 किलो 400 ग्रॅम आणि 2 महिन्याचे नुकतेच झालेले आहेत. पहिलं वॅक्सिनेशन आपण आणलेलं आहे सातारमध्ये, स्पेशली महाबळेश्वरवरून वॅक्सिनेशन करण्यासाठी. माझ्याबरोबर आहेत डॉक्टर संदीप जाधव. सर, काय क्वालिफिकेशन तुमचं? माझं क्वालिफिकेशन आहे मास्टर इन वेटरनरी सायन्स, MUSC झालेलं आहे. पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होतो. आता आपलं स्वतःचं क्लिनिक आहे आणि आपण सातारामधल्या पूर्ण पाळीव प्राण्यांना आपण सेवा प्रोव्हाइड करतो. मित्रांनो, हे आहेत संदीप जाधव डॉक्टर आणि त्यांचंच हे क्लिनिक आहे. पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून पण त्यांची नियुक्ती झाली होती आणि त्यांनी स्वतःचे क्लिनिक सातारमध्ये केले आणि सातारा जिल्ह्यातील त्याचबरोबर मुंबई पुण्यातले सुद्धा डॉग जे सातारला रहिवासी आहेत त्यांचे सुद्धा डॉग इथे येतात आणि अल्प किमतीमध्ये आणि स्पेशली ट्रीटमेंट करतात. आणि हे आहेत आता बघा रोज आणि जॅक आणि त्यांना पहिलं वॅक्सिन सर देत आहेत. त्याच्यामध्ये मल्टी वॅक्सिनेशन म्हणून एक ड्रग्ज आहे. सर, कोणतं वॅक्सिन आहे हे? 11 in 1 11 रोगांचं लसीकरण एका वेळी आपण दिलं जातं. याच्यामध्ये करोनाचं सुद्धा वॅक्सिन ऍड आहे. गॅस्ट्रो, कोरोना, डिस्टेंपर, कॅनाइन डिस्टेंपर, जे घातक रोग आहेत, व्हायरल जे घातक रोग आहेत आपल्या डॉगसाठी, याचं आपण इयरली वॅक्सिन करणं, वार्षिक लसीकरण करून घेणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, जे ब्लॉग बघतायत ना, ज्यांच्याकडे पेट आहे, जे छोटे पेट आहेत, त्यांची सुरुवात आता बर्थडे त्याचं कार्ड इथं आपण काढतोय, रजिस्ट्रेशन इथं करतोय कुत्र्यांचं, जेणेकरून तुमच्याकडे सगळं रेकॉर्ड राहतं. आणि हे पहिलं वॅक्सिन गॅस्ट्रो मॅक्झिमम अशा लहान पिल्लांना होत असतो, तर त्याच्यासाठी तुम्ही वॅक्सिनेशन करणं खूप गरजेचं आहे. गॅस्ट्रोचं वॅक्सिन असेल, कोरोना वॅक्सिन असेल, जे व्हायरल इन्फेक्शन जे असतात त्याच्यासाठी प्रिव्हेन्शन मेजर म्हणून आपण हे वॅक्सिनेशन देतो. चला तर पाहूया आपण वॅक्सिनेशन कसं करतात. लेट्स गो. सरांचा हा OT टेबल आहे. छोटे छोटे ऑपरेशन सर्जरी सुद्धा सर करतात. मेजर सर्जरी सुद्धा इथं केली जाते. आता आपण पहिलं वॅक्सिनेशन हे देत आहे रोजला. ती थोडी आकाराने छोटी आहे आणि त्याच्या बटकमध्ये हे इंजेक्शन देत आहेत वॅक्सिनेशनचं. आणि झालं, आवाज सुद्धा केला नाही, एवढा छान हात आहे. आपण म्हणतो की डॉक्टरांचा हात लागत नाही, तशा पद्धतीनं पिल्लाने हुकाचूप पण केलं नाही. आणि पुन्हा दुसरं वॅक्सिनेशन जॅकसाठी. तगडा जॅक आहे बघा. ह्याला म्हणतात डबल कोट डॉग, म्हणजे प्युअर याच्यामध्ये. आणि खूप हेल्दी असे ही पिल्लं आहेत सरांनी सांगितलं. आणि आता ह्याला पेडिग्री सरांच्यानुसार द्यायची आहे. सरांची ही क्लिनिक आहे. इथं इंजेक्शन आणि तुम्ही पाहताय जसं हॉस्पिटल असतं तसं सलाईन सुद्धा इथं दिलं जातं. जे पेट लवर आहेत त्यांना माहिती आहे. इथं OT टेबल आहे, इथं OT लॅम्प पण आहे आणि AC आहे. 2 महिन्याच्या पिल्लाला काय द्यावं आणि आता तुम्ही काय सजेस्ट करणार आहात जर्मन शेपर्डला आमच्या? सुरुवातीला आपण हे सेरेलॅकनं सुरुवात करतो. एकदा हे डायजेशन व्हायला लागलं प्रॉपरली, हे डायजेशन व्हायला लागल्यानंतर मग आपण पेडिग्री, आपण ज्याला पेडिग्री म्हणतो, खाद्य म्हणतो, डॉगचं खाद्य म्हणतो, त्याच्यावर आपण ट्रान्सफर करतो. कारण डायरेक्टली आपण जर फूडवर ट्रान्सफर जर आपण करायचा प्रयत्न केला तर त्याला ते खाल्लेलं अन्न पचत नाही व डायरिया होतो. मग त्यानंतर आपण जे पहिलं फूड येतं ते स्टार्टर येतं. म्हणजे कोणतंही फूड असू दे, मग ते स्टार्टरमध्ये तुमच्याकडे मग जसं हे वेट प्रो स्टार्टर आहे की सुरुवात म्हणजे कुठल्याही डॉगची सुरुवात आपण स्टार्टरनं करतो. मग हे वेट प्रो स्टार्टर आहे. याच्यामध्ये कसं आहे सर की जर तुमचं वॅक्सिनेशन खूप महत्वाचं आहे, दंताचं औषध खूप महत्वाचं आहे.
दर 15 दिवसानंतर दंताचं औषध देणं पहिल्या 3 महिन्यासाठी तर फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर वॅक्सिनेशनचं शेड्यूल आहे की 42व्या दिवशी पहिलं वॅक्सिन येतं, त्यानंतर 21 दिवसानंतर, त्यानंतर 21 दिवसानंतर, 21 दिवसानंतर आणि 3 महिने पूर्ण झाले की पहिलं वॅक्सिन हे रेबीजचं येतं. रेबीजचं वॅक्सिनेशन खूप महत्वाचं आहे, कारण का आपल्या सर्वांना माहिती आहे की रेबीज हा घातक रोग आहे. त्यामुळे या रोगाचं वॅक्सिनेशन वेळेत करून घेणं गरजेचं आहे, कारण लहान डॉगना बाईट करायची सवय असते. त्यामुळे ही पण काळजी घेणं गरजेचं आहे की आपल्याला कुठं दुखापत होता कामा नये. सर, कॉमन प्रश्न आहे, सगळे घाबरतात पेटला, कुत्र्यांना, मांजरांना. त्याचं मुख्य कारण म्हणजे कुत्रं चावलं तर आपल्याला इंजेक्शन घ्यावे लागतात, 7 इंजेक्शन, 21 इंजेक्शन. आता पूर्वीसारखी राहिलेली नाही, परंतु त्याच्यासाठी वॅक्सिनेशन किती इम्पॅक्ट करतं आणि तुम्ही त्याबद्दल महत्वाचं काय सांगाल? वॅक्सिनेशनचाच खूप महत्वाचा रोल आहे. आता सगळीकडे वॅक्सिनेशन अवेलेबल आहेत, चांगली वॅक्सिनेशन. आणि 3ऱ्या महिन्याचा आपला डॉग असताना पहिलं रेबीज म्हणजे 90व्या दिवशी रेबीजचं वॅक्सिनेशन करून घेणं गरजेचं आहे. त्याचा 21 दिवसानंतर बूस्टर करून घेणं गरजेचं आहे. व रेबीजचं दरवर्षी वॅक्सिनेशन आणि सगळ्या रोगांचं वॅक्सिनेशन वेळेत करून घेणं आणि आपली फाईल जी आहे ती मेंटेन ठेवणं फार गरजेचं आहे. याच्यामुळे समाजालाही कुठला घातक परिणाम होत नाहीत व स्वतःलाही होत नाही. बरं, समजा आता कॉमन प्रश्न असतात, जरी वॅक्सिनेशन केलं आणि त्या कुत्र्यांना बाईट केली तर त्या व्यक्तीनं इंजेक्शन घ्यावी का? नाही, शक्यतो जर डॉगचे वॅक्सिनेशन जर प्रॉपर प्रेझेंट असतील तर गरज लागत नाही वॅक्सिनेशन करायची. पण काय असतं, समाजामध्ये आपल्यामध्ये भीती असते की डॉग चावला. अशा वेळेस ते मनामध्ये भीती राहते. अशा वेळेस आम्ही लोकांना सजेस्ट करतो की तुम्ही ज्यांना ही भीती वाटते मनामध्ये त्यांनी शक्यतो रेबीजचं वॅक्सिन करून घ्या. म्हणजे पण स्पेशली तुम्ही एक सजेस्ट कराल की जेवढे डॉग लवर आहेत किंवा डॉग पाळतात त्यांनी त्यांचं जे कार्ड आहे, पेट कार्ड, ते प्रॉपर वॅक्सिनेशन करून घ्यायचं आहे. पण एखाद्याला समोरच्या थर्ड पर्सनला ते चावलं कुत्रं तर त्या डॉग कार्डवरती लक्षात येईल की त्याचे वॅक्सिनेशन झालेत का नाहीत, आणि ते झाले असतील तर घाबरायचं कारण नाही. परंतु त्यांनी जर केलं नसेल तर नक्कीच वॅक्सिनेशन करून घ्यावं. अशा प्रकारे आम्ही जॅक आणि रोजचं बर्थडे कार्ड भरून घेतलं. त्यांना कोणकोणते वॅक्सिनेशन दिलेले आहेत त्याची पण नोट केली आणि कोणते वॅक्सिनेशन द्यायचे आहे त्याच्या सुद्धा डेट लिहून घेतल्या. आणि आता प्रवास चालू झाला तो आमच्या रिसॉर्टकडे. हे आहे वेटप्रो, पेडिग्री, त्याचबरोबर सेरेलॅक. 1 महिन्याचा कोटा घेतला आणि आम्ही रवाना झालो. रिसॉर्टला आल्यावरती रोज आणि जॅक कावरी बावरी झाली होती, पूर्ण मातीनं भरलेले. आता शाही स्नानची वेळ. गरम पाण्याने मस्तपैकी स्पेशली शॅम्पू आणलेला रोजला आणि जॅकला शॅम्पू लावून धुण्याचा कार्यक्रम चालू झाला. स्पेशल त्याच्यासाठी खास शॅम्पू होता आणि मावशीने अगदी चुळून मुळून शाही स्नान त्यांना घातलं. रोज एकदम खुश आणि जॅक सुद्धा एकदम खुश. अगदी छान वाटत होतं, निवांत पडून राहिले होते. शाही स्नान 1 नंबर. मस्तपैकी एकदम खुश झालेले होते दोघेही. आता गरम पाण्यानं मस्तपैकी शॅम्पू धुवून काढला आणि आता पुसण्याचा कार्यक्रम, ते सुद्धा स्पेशली त्यांच्यासाठी नवीन टॉवेल घेऊन आलो होतो. कसं गरम पाणी अंगावरती, त्याचबरोबर रोज आणि जॅक दोघंही एकत्र आले आणि हे पहा खास नवीन टॉवेल त्यांच्यासाठी. मस्तपैकी छान वाटत असेल ना त्यांना किती. अगदी माती धुवून गेली आणि ओरिजिनल ब्लॅक आणि ब्राऊन कलरचं जर्मन शेपर्ड तुम्ही बघताय. अक्षरशः त्यांना एवढा आनंद झाला होता की 2 महिन्यानंतर शाही स्नान पहिल्यांदाच घातलं. आता उन्हामध्ये मस्तपैकी खेळायला लागले आणि गार्डनमध्ये तर एकमेकाच्या अंगावरती उड्याच मारत बसले होते. अशा प्रकारे हे जर्मन शेपर्ड एक नवीन फॅमिली मेंबर आमच्या रिसॉर्टला आलेले आहे. आमचे हॉलिवूड पॅलेस रिसॉर्ट पेट फ्रेंडली असल्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचे पेट घेऊन रिसॉर्टला मुक्कामाला येऊ शकता. कसा वाटला हा व्हिडिओ? चला तर मग सबस्क्राईब करा. धन्यवाद.